पण आज त्याला दुसऱ्यांदा भेटल्यावर माझी खात्री पटली आहे, तो यश नाहीये. यस मामा, अमृता म्हणते ते 100% खरं आहे. तो यश नाहीये. तो यश सारखा दिसणारा भलताच कोणीतरी आहे. आणि अमृता म्हणते तसं त्याने खऱ्या यशला काहीतरी केलं असणार आणि आता यश बनवून त्यांची प्रॉपर्टी हडप करण्याचा त्याचा विचार असणार. मी त्याला असे काही प्रश्न विचारले ज्याची तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाहीये. तो यश नाहीये हे अमृता इतकंच मलाही पटलंय. एक्सक्यूज मी, अमृता पटवर्धन कुठल्या वॉर्डमध्ये? नाही नाही, तो यश नाहीये. तुम्ही कोणीच कसं माझ्यावर विश्वास ठेवत नाही. उदयन मामा, तुम्ही जर मला आयुष्यभर इथे डांबून ठेवलत ना तरीही मी त्या माणसाला यश म्हणून स्वीकारणार नाही, कधीच नाही. घाबरू नकोस अमृता, मी तुला इकडनं बाहेर पडायला मदत करेन. पण मला फक्त एकच सांग, तू यशला यश मानायला का तयार नाहीस? त्याचं खरं नाव सौरभ आहे. सौरभ? तुला कसं कळलं? मी त्याला पहिल्याच दिवशी ओळखले मामा, पण माझ्यावर कोणी विश्वासच ठेवायला तयार नव्हतं. आज माझा संशय खरा करेल अशी एक घटना घडली आहे. त्याची फियांसे मला भेटून गेली. काय? हो, तिनेच तर मला सांगितलं की त्याचं खरं नाव सौरभ आहे. तिलाही माहित नाहीये की तो यश बनून आपल्या घरात का राहतोय, पण हे शोधून काढण्यासाठी ती मला मदत करणार आहे असं म्हणाली. अमृता, तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा का नाही हे मला समजत नाहीये. पण एक गोष्ट मात्र नक्की, तुला वेड लागलेलं नाही. तू अगदी नॉर्मल आहेस. देवा, ह्या कोणत्या दुविधेत टाकलेस तू आम्हाला? आपला मुलगा आपलाच आहे की नाही ही शंका मन पोखरून टाकते. त्याच्याकडे सतत संशयाच्या नजरेने पाहताना मनाला खरं पडतात. खरं काय आणि खोटं काय काहीच कळायला मार्ग नाही. नशिबाच्या या फेऱ्यात बिचाऱ्या अमृताची नेहमीच फरफट होत आली आहे. त्या निष्पाप पोरीला काय इतक्या यातना देतोयस तू? नाही नाही उदयन मामा, मला इथे राहून चालणारच नाहीये. अहो, मी जर इथे राहिले ना तर तो ढोंगी त्याचा हेतू साध्य करेल आणि पसार होईल. पण अमृता, तो यश नाही हे इतक्या ठामपणे कसं काय म्हणतेस तू? नाही म्हणजे मी प्रत्यक्षात त्याला अजून बघितलेलं नाहीये, पण ज्या अर्थी घरातल्या बाकीच्यांनी आणि मुख्य म्हणजे कल्याणीने त्याला यश म्हणून स्वीकारलंय त्या अर्थी काहीतरी. ते सगळे त्याच्या बाह्य रूपाला फसलेत. खरंच आपला यश आणि तो सौरभ या दोघांना जर एकत्र उभं केलं ना तर आपला यश कुठला आणि सौरभ कुठला हे ओळखणं तुम्हालाही कठीण जाईल. इतकं साम्य आहे दोघांमध्ये. पण मग तू यशला यश का मानत नाहीयेस? मामा, तुम्ही यशचे मामा आहात, त्यामुळे तुम्हाला सांगायला हरकत नाही. आम्हा बायकांना एक सिक्स सेन्स असतो. परक्या पुरुषाचा स्पर्श आम्हाला लगेच कळतो. म्हणजे सौरभनी जेव्हा मला पहिल्यांदा आलं लक्षात, त्याचा स्पर्श मला संपूर्ण अनोळखी वाटला. त्याने जेव्हा मला पहिल्यांदा स्पर्श केला तेव्हाच माझ्या मनाने धोक्याची सूचना मला दिली की हा माझा यश असूच शकत नाही आणि माझं मन मला कधीच धोका देणार नाही. तसं असेल तर या बाबतीत काय करता येईल ते मीही बघतो. आधी त्यालाच भेटतो. चल, मी निघतो. अधूनमधून येत जाईल आणि हो, स्वतःची काळजी घे. अमृताला वेडं ठरवून इकडे पाठवण्यामागे नक्कीच काहीतरी चाल आहे. यश बनून घरात शिरलेला तो कोण आहे हे शोधण्याबरोबरच अमृताला इकडे आणण्यात कोणाचा काय हेतू आहे हेही शोधून काढायला हवं. अमृताच्या बोलण्यावरून तरी ती नॉर्मल वाटली. मग कल्याणी, जिजाजी किंवा तेजसनी तिच्या बोलण्यावरती विश्वास का नाही ठेवला? काय रहस्य दडलं या सगळ्याच्या मागे?
अगं अगं काय करतेस तू? मी माझे केस तोडते. कशाला? किती सुंदर केस आहेत तुझे. काय करायचे छान केस? ते छान असले की लोक बघतात. माझ्या नवऱ्याला नाही आवडत ते. मी सुंदर दिसायला नको, मुळीच नको. सुंदर दिसले की तो मारतो. तुझं नाव काय ग? माहित नाही. म्हणजे तुला आठवत नाही? घरचे तुला कुठल्या नावाने हाक मारतात? माझा नवरा हाक मारायचा मला. काय? वेंधळी, वेडी, मूर्ख, बेअक्ली म्हणायचं तो मला. इकडे कशी आलीस तू? कशी? तेच विचारते मी. इथे आणलं कोणी तुला? माझा नवरा. का? मला काहीच जमायचं नाही. मी काही ना काहीतरी घोटाळा करायची, मग तो मारायचा, चटका द्यायचा. एवढं मारायचा तुला? काय करणार? मला काहीच जमायचं नाही. तो म्हणाला, तू इकडेच राहा, आरामात राहशील. इकडे कंटाळा नाही येत तुला? काय करणार? कोणाला सांगणार? तुझे आई वडील? दोघेही गेले, सुटले. मूल बाळ आहे का ग तुला? पोटूशी होते, पण एकदा नवऱ्याने खूप बदडवलं, मग पडले आणि मुलगा पोटातच. रडायचं नाही. मी रडले माझ्या नवऱ्याला नाही ना सांगणार, नाहीतर माझ्या डोळ्यात 2 बोटं घुसेल. दुखतं, खूप दुखतं ग. मी नाही रडणार. नाही रडणार. दिवाकर सोडा मला. दिवाकर मला सोडा. दिवाकर मला सोडा. आय लव्ह यू अर्पिता. दिवाकर प्लीज. सोड. पण अगं तू गुलाम नसलीस तरी बायको आहेस माझी. डोंट टच मी. तुमचा स्पर्श झाला तरी घृणा वाटते मला. अर्पिता. अर्पिता. अर्पिता, आय एम सॉरी. अगं माझी चूक झाली. हे बघ, काल रात्री मी काय बरळत होतो माझं मलाच आठवत नाहीये. एवढं कशाला मनावर घेतेस आणि कशाला लक्षात ठेवतेस तू? चल. मी येणार नाही. तुमच्याशी लग्न करून मी फार मोठी चूक केली आहे दिवाकर. अर्पिता, तू मला चुकीचं समजतेस. अगं तूच विचार कर, मी काल सारखा तुझा सेल ट्राय करत होतो. बस, मला काहीही ऐकायचं नाहीये. तुम्हाला समजण्यात फार मोठी चूक झाली माझ्याकडून. तुम्ही कसे आहात हे जर मला आधीच कळलं असतं ना,
तर तुमच्यासारख्या माणसाशी मी लग्नच केलं नसतं. आता काय फायदा ते बोलून? लग्न तर झालंय. आता काय करणार आहेस तू? चल, मुकाट्यानं चल. मी येणार नाही. कशी येत नाही ना तेच बघतो मी नवरा आहे तुझा. मी जे बोलेल ना ते ऐकावंच लागेल तुला. मुकाट्यानं चल, मला जबरदस्ती करायला लावू नकोस. चल. तेच सांगते मी, माझ्यावर जबरदस्ती करू नका. त्याचे परिणाम फार वाईट होतील दिवाकर. आता बघायचेच मला काय परिणाम होतात ते. चल गपचूप. दिवाकर सोडा. दिवाकर नवऱ्याचे अत्याचार सहन करणाऱ्या बायकांपैकी मी नाही. पुन्हा जर असं वागाल ना तर हे वागणं तुम्हाला फार महागात पडेल. मानव, ये जेवून घे. तुला जेवायला नको आहे? अरे असं काय करतोस? माझा राग जेवणावर कशाला काढतोस? माझा कोणावरही राग नाहीये. सॉरी बाबा, मी असं चिडायला नको होतो. जाऊ दे ना मम्मा. ईशा झोपली? आत्ताच झोपली. अलीकडे छान रमते ती माझ्या बरोबर. मानव, तो यश नाही हे प्रूफ करण्याच्या फंदात तू पडू नकोस. का? कारण तुझ्या हाती काहीही लागणार नाहीये. कारण कल्याणीने त्याला ऍक्सेप्ट केलंय आणि तिच्या हातून अशी चूक कधीच होणार नाहीये. तेव्हा तो यश नाहीये हे प्रूफ करण्याचे तुझे प्रयत्न म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. मामा एक विचारू? तू त्याला आमच्या लग्नाच्या दिवशीच पाहिलंस, राईट? मग तो यशच आहे हे तू इतक्या ठामपणे कसं काय सांगू शकतेस? याचा अर्थ तुला नक्कीच काहीतरी माहिती आहे. आमच्या लग्नाच्या ऐन मोक्यावरती यश परत येण्यामागे नक्कीच काहीतरी गडबड आहे. काहीही गडबड नाहीये मानव. त्याच्या बायकोने त्याला नवरा म्हणून स्वीकारलं नाहीये अजून. आणि माझा बाकी कोणापेक्षाही अमृतावर जास्त विश्वास आहे. तुम्ही परत? खरा प्रकार काय मला सांगाल का? कसला प्रकार? काय झालं? हे बघा मॅडम, मी आता अमृताला भेटून आलोय आणि तिने मला जे काही सांगितलं त्याच्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. अहो पण तुम्ही अमृताला कशाला भेटलात? मी तुम्हाला यशला भेटायला सांगितलं होतं. तिचं डोकं फिरलंय. तिला काहीही झालेलं नाही. एकदम नॉर्मल आहे ती. तिचा नवरा म्हणून परत आलेला तो यश नाही असं अमृताला का वाटतंय हे तिने मला अगदी व्यवस्थित सांगितलं. आणि तिचं म्हणणं ऐकल्यानंतर मलाही असंच वाटतंय की तो यश नाहीये. मग कोण आहे तो? तुम्ही प्लान केलेला एखादा तोतया. हो, यश म्हणून जो कोणी परत आलाय त्याच्या येण्यामागे नक्कीच तुमचा हात आहे. ही तुमचीच चाल आहे हे मी छाती ठोकपणे सांगतो. मामा, तो
तो तुमचा प्रियकर आहे, मग आमच्या घरी यश बनून का आलाय तो? मी सौरभ नाही आहे. सौरभ वेड लागलाय हिला, वेडी झाली आहे ही. मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण हिला काहीही समजत नाहीये, किंवा या सगळ्या मागे हिचा काहीतरी डाव आहे. तो सौरभ नाहीये, तो यश आहे. त्याला त्याचा भूतकाळ आठवला आणि आता तो त्याच्या माणसांमध्ये परत गेलाय. काहीच समजत नाहीये. यात दोन शक्यता आहेत. एक तर सौरभ मला पार विसरून गेला असणार, कारण त्याची मेमरी गेली असतानाच्या काळात तो इकडे माझ्यासोबत राहत होता, आणि आता मेमरी परत आल्यावर त्याला या मधल्या पिरियडमधलं काही आठवतच नसेल तर तो खरोखरच मला ओळखत नसेल, किंवा स्मृती परत आल्यावर आपल्या माणसात गेल्यावर तो ओळख दाखवायचं टाळत असेल. मला ओळखत नसल्याचं नाटक करतोय तो. तसं असेल ना तर मी सौरभला सुखासुखी सोडणार नाही. मला ओळख न दाखवण्यामागचा त्याचा हेतू शोधून काढायलाच हवा. तुम्ही उगाच माझ्यावर भलतेच आरोप करू नका. माझा कशाला हात असेल त्याच्यात? मानव, तू ह्यांच्याकडे लक्ष देऊ नको. हे उगाच माझ्यावर संशय घेत आहेत. उगीच नाही, तुम्ही हे करू शकता आणि का करू शकता हेही तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मानव, तूच त्यांना समजाव. मी असं कशाला करेन? तुम्ही यशला किडनॅप केलत, त्याला स्वतःच्या घरी कोंडून ठेवलत, आणि एक दिवस अचानक यश तुमच्या तावडीतून सटकला आणि ही गोष्ट कल्याणीला सांगायची मी तुम्हाला धमकी दिली, म्हणूनच तुम्ही. अजिबात नाही. तुम्ही मला धमकी दिलीत ही गोष्ट खरी आहे, पण यशच्या परत येण्यामागे माझा काहीही संबंध नाहीये. मला अजूनही हे पटत नाहीये. तुम्हाला यश सापडला नाही म्हणून त्याच्या जागी तुम्ही यश सारखा दिसणारा मुलगा शोधलात आणि त्याला यश बनवून कल्याणीच्या घरी पाठवलं. मी यश सारख्या दिसणाऱ्या मुलाला शोधण्यापेक्षा मी यशलाच शोधला असता. त्याच्यासारख्या दिसणाऱ्या मुलाला शोधण्यात मी माझी एनर्जी कशाला वेस्ट केली असती? सरळ आहे. यश जर काय सापडला नसता तर मी कल्याणीला सगळं खरं खरं सांगून टाकलं असतं आणि कल्याणीने तुम्हाला कायमचं संपवलं असतं. या भीतीपोटीच तुम्ही हा नकली यश उभा केलाय, बरोबर ना? छान छान गोष्ट रचलीत तुम्ही उदयन. यश सारखा दिसणारा कोणीतरी मुलगा आहे, तो ह्याच शहरात राहतो. यश गायब झाल्याबरोबर हा मुलगा माझ्या समोर येतो. हे सगळे योगायोग आहेत आणि एवढे सगळे योगायोग एकदम घडून येत नाहीत उदयन.